मुळात शेतकऱ्यांनी कुटुंब नियोजनच केलं पाहिजे. आता अष्टपुत्र सौभाग्यवती भव हा आशीर्वाद नाही, हा शाप आहे आणि त्याच्यातून आपण मुक्त झालं पाहिजे. आणि 1 किंवा 2 मुलं बस. 100 वर्षापूर्वीची ही मांडणी लक्षात घ्या. प्रामाणिकपणाने मनातल्या मनात कबुली द्या की बाबासाहेब शेतकऱ्यांचे नेते होते आणि बाबासाहेबांनी 100 वर्षांपूर्वी शेतकऱ्यांवर इतकं मूलभूत पुस्तक लिहिलं होतं. हे कधीतरी आपल्याला कोणी सांगितलंय, कधी ऐकलंय, कधी वाचलंय? बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं विधेयक विधिमंडळामध्ये दलितांसाठीच नाही आणलं. होती रद्द करण्याचं विधेयक. जे शेतकरी कष्ट करतात त्यांना जमिनीची मालकी मिळाली पाहिजे आणि कसेल त्याची जमीन अशा प्रकारची कायदेशीर तरतूद झाली पाहिजे. पुढे कुळ कायदा आणि या सगळ्या प्रवासामध्ये ते झालं, पण त्याची सुरुवात बाबासाहेब करत होते. होती बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली त्यांच्या आयुष्यातली अत्यंत क्रांतिकारक महत्वाची कामं जर तुम्ही पाहत गेलात तर तुमच्या लक्षात येईल की या माणसाला समजून घेण्यामध्ये आपण चूक केलेली आहे. हे 1919 किंवा त्याच्या आधी कुणीही नेत्याने किंवा कोणत्याही राजकीय पक्षाने सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे अशी मागणी केलेली नाही. ती पहिली मागणी करणारा महापुरुष बाबासाहेब आंबेडकर आणि कलम 326 प्रमाणे 26 जानेवारी 50 ला मतदानाचा अधिकार सर्व भारतीयांना देणारा महापुरुष बाबासाहेब आंबेडकर. भारतात 3741 ओबीसीच्या जाती जमाती मंडल आयोगाने सांगितल्या. तिथल्या किती लोकांना याची कल्पना आहे की बाबासाहेबांनी आमच्यासाठी राजीनामा दिला होता? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने मुख्यालयामध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या या भारतरत्न आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंती कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपले मुख्य अभियंता आदरणीय सोंजे साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले अधीक्षक अभियंता राजेश झंजाड साहेब, मुख्य अग्निशमन अधिकारी वारिक साहेब, प्रशासकीय अधिकारी गावित साहेब, या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये ज्यांचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे ते सन्माननीय रवींद्र मेश्राम, त्यांचे सगळे सहकारी, माझे मित्र नितीन अंकुश, प्रफुल्ल बद्रिके, आपण सारे बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो. आज MIDCच्या मुख्यालयामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना मला विशेष आनंद होतो. मी आताच संजय सरांना सांगत होतो की मी माझ्या आयुष्याची सुरुवात पिंपरी चिंचवडच्या MIDC मध्ये टेल्को मधून केलेली आहे. आणि टेल्को मध्ये ज्या कंपनीला आता टाटा मोटर्स असं नाव आहे, 22 वर्ष मी शॉप फ्लोअर ते मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या पदांवर काम केलेलं आहे आणि त्यामुळे MIDCशी माझा खूप जवळचा संबंध आहे. एक प्रकारे तुम्ही आम्ही सोयरे लोक आहोत आणि त्यामुळे तुमच्यामध्ये आज उपस्थित होताना मला आपल्या घरामध्ये आल्याचा आनंद होतोय. बंधू भगिनींनो, गेली 3 वर्ष आपण हा उपक्रम करता. त्याच्याबद्दल रवींद्र मेश्राम साहेबांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की 125व्या जयंतीच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम सुरू केला आणि गेल्या वर्षीही गजबिये साहेब आणि मंत्रालयातले उपसचिव शुद्धोधन आहेर साहेब येऊन गेले. आज आपल्यामध्ये उपस्थित होताना मला प्रामुख्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलच्या ज्या प्रचलित समजुती आहेत किंवा प्रचलित त्यांच्याबद्दलची जी प्रतिमा मांडण्यात आलेली आहे ती, एका बाजूला बाबासाहेब म्हणजे सामाजिक न्यायाचं प्रतीक, सिम्बल ऑफ द सोशल जस्टिस. दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांचे कैवारी, दलितांचे नेते, दलितांच्या उद्धारासाठी ज्यांनी आयुष्य वाहून घेतलं असे. तिसऱ्या बाजूला स्त्रियांसाठी, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी अशा वेगवेगळ्या समाज घटकांसाठी त्यांनी केलेलं काम. आणखी एक प्रतिमा म्हणजे त्यांनी भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी, भारताचं संविधान लिहिण्यासाठी केलेली मेहनत आणि आपल्याला दिलेलं अतिशय महान अशा प्रकारचं संविधान आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी केलेलं धर्मांतर. त्यामुळे महाड, काळाराम मंदिर सत्याग्रह ते धर्मांतर अशा प्रकारच्या त्यांच्या आयुष्यातल्या ठळक घटनांच्या आधारे अनेक वक्ते बोलतात, लिहितात. माझं स्वतःचं या विषयाकडे बघण्याचं, या मांडणीकडे बघण्याची माझी स्वतःची एक वेगळी दृष्टी आहे. ती मी सुरुवातीला स्पष्ट करू इच्छितो. महाराष्ट्र शासनाच्या वतीने बाबासाहेबांचे जे लेखन आणि भाषणाचे 22 खंड प्रसिद्ध केलेले आहेत, ते खंड राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये वसंत मून साहेब हे संपादक म्हणून काम पाहत होते अनेक वर्ष. त्यांच्या निवृत्तीनंतर
ती जबाबदारी माझ्याकडे आली आणि टेल्कोमधून मला मंत्रालयामध्ये या कामासाठी त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी निमंत्रित केलं आणि त्यामुळे ऑन बिहाफ ऑफ टेल्को संपादक बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे अशी जबाबदारी माझ्याकडे आली आणि त्यामुळे मग बाबासाहेबांच्या साहित्याचे खंड 17ची 3 पुस्तकं, खंड 18ची 3, खंड 19, खंड 20, खंड 21, खंड 22 मराठी आणि इंग्रजी, याशिवाय महात्मा फुल्यांच्या साहित्याचे वेगवेगळे खंड, शाहू महाराजांच्या साहित्याचे वेगवेगळे खंड, हे काम एक अतिशय आनंदाचं काम राहिलं. मला स्वतःला हे काम करताना तुमच्यापेक्षाही जास्त संधी अशी मिळाली की तुम्ही बाबासाहेबांचं, महात्मा फुल्यांचं, शाहू महाराजांचं पुस्तक हातात आल्यानंतर वाचता, पण ते तुमच्या हातात देण्यापूर्वी संपादकीय प्रक्रियेचा घटक म्हणून मी किमान 5 वेळा वाचलेलं असतं. आणि त्यामुळे मी जेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात असं उद्धृत करीन तेव्हा ते कोणत्या तारखेला म्हणाले होते, कोणत्या संदर्भात म्हणाले होते, कोणत्या पुस्तकात आणि कोणत्या पान नंबरवर ते आहे हे सांगायची मी जबाबदारी स्वीकारतो. बेसिकली मी इंजिनिअरिंग मधला असल्यामुळे तांत्रिकता, नैतिकता आणि आउटपुट ओरिएंटेड दृष्टिकोन असल्यामुळे वर्णनपर किंवा आरती ओवाळण्याच्या अंगाने जाण्याच्या ऐवजी थेटपणाने मुद्द्यावर आपण बोलूया. अलीकडेच जागतिक कीर्तीचे इतिहासकार डॉक्टर रामचंद्र गुहा यांचं मेकर्स ऑफ द मॉडर्न इंडिया हे पुस्तक प्रसिद्ध झाले, आधुनिक भारताचे निर्माते. या पुस्तकामध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख आधुनिक भारताचे निर्माते म्हणून केलाय. कोणत्या अँगलनी बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर रामचंद्र गुहांसारख्या जागतिक कीर्तीच्या इतिहासकाराला भारताचे निर्माते वाटतात ते आपण जर शोधलं तर त्या पुस्तकामध्ये डॉक्टर गुहांनी स्पष्ट केलंय की बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा खूप सीमित आतापर्यंत आपल्यासमोर मांडण्यात आली आहे. खरं तर खूप मोठं अफाट अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व होतं. आज 2018 सालात आपण बोलतोय म्हणून आपण बरोबर 100 वर्षापूर्वीच्या त्यांच्या एका पुस्तकाने सुरुवात करूया. 1918 साली बाबासाहेबांनी स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज नावाचं पुस्तक लिहिलं. हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरचं पुस्तक आहे. 100 वर्षांपूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकामध्ये असं म्हटलं आणि संजय साहेब, मला फार महत्वाचं वाटतं की पहिलंच वाक्य बाबासाहेब असं लिहितात, शेती हा जगातला सगळ्यात प्राचीन उद्योग आहे, पण शेतीला अजूनही उद्योगाचा दर्जा नाहीये. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की शेतीचा जर विकास करायचा असेल तर या प्राचीन उद्योगाला इंडस्ट्रियल स्टेटस द्यावं लागेल, औद्योगिक दर्जा द्यावा लागेल. ते पुढे जाऊन असं म्हणतात की शेतीच्या विकासाला कोणत्या कोणत्या मर्यादा पडलेल्या आहेत. बर्डन ऑन द ऍग्रिकल्चर मस्ट बी शिफ्टेड टू इंडस्ट्री, कॉमर्स, एज्युकेशन, सर्व्हिस सेक्टर अँड अदर्स. शेतीवर खूप बोजा पडला बाबासाहेब म्हणतात. त्यांच्या काळामध्ये 90% भारतीय लोक शेतीवर अवलंबून होते. बाबासाहेब म्हणतात हे ओझं शेतीला पेलवत नाहीये, ते तिथनं हलवा. मुलांना, मुलींना, शेतकऱ्यांनी आपल्या मुला-मुलींना शेतीमधनं बाहेर काढलं पाहिजे आणि उद्योगामध्ये, व्यापारामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये पाठवलं पाहिजे. तिसरा मुद्दा मांडताना बाबासाहेब असं म्हणतात, मुळात शेतकऱ्यांनी कुटुंब नियोजनच केलं पाहिजे. आता अष्टपुत्र सौभाग्यवती भव हा आशीर्वाद नाही, हा शाप आहे आणि त्याच्यातून आपण मुक्त झालं पाहिजे. आणि 1 किंवा 2 मुलं बस. 100 वर्षापूर्वीची ही मांडणी लक्षात घ्या. जे.आर.डी. टाटा मला असं म्हणाले होते की असे खूप कमी राजकारणी लोक आहेत ज्यांच्याबद्दल मला मनापासून आदर वाटतो, आणि त्याच्यामध्ये त्यांनी बाबासाहेबांचा अग्रक्रमाने उल्लेख केला होता. तेव्हा ते असं म्हणाले होते, डॉक्टर बी.आर. आंबेडकर वॉज मॅन विथ मिशन अँड मॅन विथ करेज. धाडस असलेला आणि एक ध्येयवाद असलेला, एक कामाचं मिशन असलेला असा हा महापुरुष होता. कोणतं मिशन होतं बाबासाहेबांच्या समोर? मित्रांनो, 1918 साली बाबासाहेब जेव्हा शेतीच्या प्रश्नाकडे बघताना असं सांगतात की शेतीचे तुकडे का पडतायत, तर कुटुंब नियोजन शेतकरी करत नाही, त्यामुळे जेवढी मुलं, जेवढ्या मुली तेवढे तुकडे जास्त. एक दिवस असा येईल की नांगर घालायला सुद्धा जमिनीचा तुकडा शिल्लक नसेल, आणि म्हणून हे तुकडे जोडणं हा एक मार्ग आहे. पण त्याही पेक्षा खरा मार्ग आहे तो शेतीतून बाहेर पडणं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी शेती आहे तिला उद्योगाचा दर्जा देऊन तिच्यासाठी इरिगेशन सोय, पाण्याची सोय, तुम्हाला सिंचनाची सोय 24/365 करायला हवी. उद्योगाला जसं आपल्याला 365 दिवस आणि 24 तास वीज आणि पाणी द्यावं लागतं,
तसं बाबासाहेब म्हणाले, शेती हा उद्योग आहे आणि सगळ्यात प्राचीन उद्योग आहे आणि त्याला पाणी 24 तास आणि 365 दिवस दिलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन ते असं म्हणाले की शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी जगातल्या नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मुलामुलींना परदेशात पाठवलं पाहिजे. तिथली बियाणं, तिथली अवजारं, तिथल्या नव्या पद्धती, तंत्र, टेक्निक्स हे सारं शिकून आलं पाहिजे आणि आपल्याकडची शेती बदलली पाहिजे. पण ते करत असताना ते असं म्हणाले, नुसती शेती कधीच परवडत नाही. शेती परवडायची असेल तर त्याला तुम्हाला जोडधंदे द्यायला लागतील. मग दुधाचं उत्पादन, कोंबडी पालन, शेळी मेंढी पालन, लोकर, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या छोट्या उद्योगांना शेतकऱ्यांनी हात घालून शेती बरोबर ते करायला हवं. हे 100 वर्षापूर्वी बाबासाहेब सांगतात, हे आपण लक्षात घ्या. आणि ते पुढे जाऊन असं म्हणतात, सगळ्यात मोठी समस्या ही आहे की शेतीमालाला बाजारभाव जो मिळतो तो आणि उद्योगातल्या वस्तूंना जो बाजारभाव मिळतो त्याच्यात फरक आहे. इंडस्ट्रीमध्ये ज्या वस्तू तयार होतात त्याचं मूल्य बनवणारा मेकर, उत्पादक ठरवतो. शेतीच्या बाबतीत मात्र उत्पादन खर्च अधिक 25% नफा असं सूत्र ना देशाने स्वीकारलंय, ना सरकारने स्वीकारलंय, ना समाजाने स्वीकारलंय. आणि त्यामुळे शेती परवडत नाही. त्याचं मुख्य कारण हे आहे की शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच मुळे सदोष आहे. आपण शेतीकडे आजही शास्त्रीय पद्धतीने बघत नाही आणि म्हणून आपली शेती परवडत नाही. डॉक्टर आंबेडकर थेटपणाने या प्रश्नामध्ये भिडत कुठपर्यंत जातात माहितीये? ते म्हणतात, हे उपाय तातडीने केले नाहीत तर येणाऱ्या नजीकच्या भविष्यामध्ये शेती आणि शेतकरी डेंजर झोन मध्ये जातील आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लागतील. 100 वर्षांपूर्वी डॉक्टर आंबेडकरांनी हे पुस्तक लिहिलंय. राज्य शासनाने ते 1979 साली पहिल्या खंडामध्ये छापलंय. तुम्ही सगळे जबाबदार अधिकारी आहात, कर्मचारी आहात, नामवंत लोक आहात इंजिनिअरिंग मधले. मी तुम्हाला कुणालाही हात वर करायला लावणार नाहीये की तुमच्यापैकी कुणी हे पुस्तक वाचलंय आणि कुणी वाचलेलं नाही. कारण मी इंजिनिअरिंग मधला, तुम्ही इंजिनिअरिंग मधले, त्यामुळे आपण आपलं सांभाळून घेऊया एकमेकांना. पण खरोखर जर असा प्रश्न विचारला, मी शरद जोशींचा खूप चांगला मित्र, शरद जोशींना मी एकदा विचारलं होतं की सर तुम्ही तरी वाचलंय का? ते म्हणले, असं बाबासाहेबांचं पुस्तक आहे असं आम्हाला कोणी सांगितलंच नाहीये. मुळात तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणाने मनातल्या मनात कबुली द्या की बाबासाहेब शेतकऱ्यांचे नेते होते आणि बाबासाहेबांनी 100 वर्षांपूर्वी शेतकऱ्यांवर इतकं मूलभूत पुस्तक लिहिलं होतं. हे कधीतरी आपल्याला कोणी सांगितलंय, कधी ऐकलंय, कधी वाचलंय? बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये असे असंख्य पैलू आहेत ज्याच्याबद्दल आतापर्यंत बोललंच गेलं नाहीये, लिहिलंच गेलं नाहीये, चर्चाच झाली नाहीये. पुन्हा दलितांचे नेते, राज्यघटना आणि बौद्ध धर्म ही महत्वाचीच कामं आहेत. मी कृपा करून असा गैरसमज करून घेऊ नका की ज्यांचा उल्लेख मी करत नाही ती काहीतरी दुय्यम किंवा कमी महत्वाची. ती महत्वाचीच कामं आहेत, पण ती सीमित प्रतिमा आहे. बाबासाहेब त्याच्या फार पलीकडे आहे. आणि म्हणून मग आपण शेतकऱ्यांचे नेते बाबासाहेब असं जेव्हा बघायला लागतो तेव्हा पहिला मुद्दा संजय सर लक्षात येतो. डॉक्टर आंबेडकर 1927 साली पहिल्यांदा आमदार झाले. मुंबई विधिमंडळावर त्यांनी मोर्चा दलितांचा नाही काढला. मुंबई विधिमंडळावर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेला पहिला मोर्चा शेतकऱ्यांचा होता. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं विधेयक विधिमंडळामध्ये दलितांसाठीच नाही आणलं. खोती रद्द करण्याचं विधेयक, जे शेतकरी कष्ट करतात त्यांना जमिनीची मालकी मिळाली पाहिजे आणि कसेल त्याची जमीन अशा प्रकारची कायदेशीर तरतूद झाली पाहिजे. पुढे कुळ कायदा आणि या सगळ्या प्रवासामध्ये ते झालं, पण त्याची सुरुवात बाबासाहेब करत होते खोती रद्द करण्याचं विधेयक आणून. त्यांनी पक्ष स्थापन केला तेव्हा सुद्धा 1936 साली 15 ऑगस्टला दलित पार्टीचं नाव नाही दिलं त्यांनी, इंडिपेंडंट लेबर पार्टी, कामगारांचा पक्ष, कष्टकऱ्यांचा पक्ष, श्रमिकांचा पक्ष असं त्यांनी त्याला नाव दिलं. त्यांनी शिक्षण संस्था स्थापन केली तेव्हा दलित शिक्षण संस्था असं नाव नाही दिलं, पीपल्स एज्युकेशन सोसायटी असं नाव दिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली त्यांच्या आयुष्यातली अत्यंत क्रांतिकारक महत्वाची कामं जर तुम्ही पाहत गेलात तर तुमच्या लक्षात येईल की या माणसाला समजून घेण्यामध्ये आपण चूक केलेली आहे. देशाच्या माध्यमांनी चूक केलेली आहे, देशातल्या लेखक विचारवंत पत्रकारांनी चूक केलेली आहे, त्यामुळे जनतेची चूक झालेलीच आहे. बघा, तारीख होती 27 जानेवारी, वर्ष होतं 1919. मुंबईमध्ये लंडनवरनं साऊथ बरो साहेब आले होते. त्यांनी मुंबई प्रांतातल्या 68 लोकांना भेटायला बोलवलं होतं. हे सगळे नामवंत लोक होते. गांधीजींपासनं अनेक मान्यवर त्या दिवशी साऊथ बरोना भेटले. त्याच्यामध्ये सगळ्यात तरुण मुलगा
27 जानेवारी 1919ला त्यांना भेटला. त्याचं नाव डॉक्टर B.R. आंबेडकर. त्यांनी लेखी मेमोरंडम आपला सादर केला. तो आम्ही पहिल्या खंडामध्ये छापलेला आहे. 27 जानेवारी 1919ला डॉक्टर आंबेडकरांनी साऊथ बरोना केलेली पहिली मागणी आहे, आय वॉन्ट ॲडल्ट फ्रँचाइज. सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे अशी माझी मागणी आहे. साऊथ बरो हादरले. ते म्हणाले की ॲज पर माय नॉलेज डॉक्टर आंबेडकर, यू आर द लीडर ऑफ डिप्रेस क्लासेस, शेड्यूल कास्ट. बाबासाहेब म्हणले चुकीची समजूत तुमची करून दिलेली. इट इज मिसकन्सेप्शन. बेसिकली आय एम इंडियन आणि म्हणून मी भारतीयांचा नेता आहे, मी दलितांचा नेता आहे. ही जी समजूत तुमची करून देण्यात आली ती चुकीची आहे. लक्षात ठेवा, तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये खूप चांगला अभ्यास केलेले लोक आहात. तुम्ही भारताचा स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास शिकलेले आहात. भारतामध्ये 1919 किंवा त्याच्या आधी कुणीही नेत्याने किंवा कोणत्याही राजकीय पक्षाने सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे अशी मागणी केलेली नाही. ती पहिली मागणी करणारा महापुरुष बाबासाहेब आंबेडकर आणि कलम 326 प्रमाणे 26 जानेवारी 50ला मतदानाचा अधिकार सर्व भारतीयांना देणारा महापुरुष बाबासाहेब आंबेडकर. मतदानाचा अधिकार, बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, जमिनीचा जसा सातबाराचा उतारा असतो म्हणजे मालकी हक्काची नोंद असते सातबारा म्हणजे, बाबासाहेब म्हणतात मतदार यादीत नाव म्हणजे देशाच्या सातबाऱ्यावर नाव. आणि म्हणून 80 कोटी लोक आज मतदार आहेत. याचा अर्थ ते 80 कोटी भारतीय नागरिक देशाचे मालक आहेत आणि त्या मालकी हक्काचा दस्तावेज म्हणजे निवडणूक मतदार यादी. पण मित्रांनो, आजही आपण त्याच्याकडे बघत असताना कलम 326 मतदानाचा अधिकार, 27 जानेवारी 1919 ते 1950चा प्रवास, अशा पद्धतीने कधी चर्चा करत नाही आणि केली तरी त्यात बाबासाहेब आंबेडकर येतच नाही. माझं दुःख हे आहे की मी मूलतः एक शिक्षक प्राध्यापक असल्यामुळे, लेखक असल्यामुळे, विद्यापीठांमध्ये शिकवतो, त्यामुळे इतिहास माझा आवडता आहे. महात्मा गांधींबद्दल मला नितांत आदर आहे, पंडित नेहरूंबद्दल आहे, सुभाषचंद्र बोस किंवा लोकमान्य टिळक या सगळ्याच नेत्यांबद्दल मनापासून आदर आहे. पण आपण दुजाभाव असा करतो, डिस्क्रिमिनेशन, पक्षपात किंवा भेदभाव असा करतो की महात्मा गांधी देशाचे नेते, टिळक देशाचे नेते, नेहरू देशाचे नेते, डॉक्टर आंबेडकर दलितांचे नेते. म्हणजे आपण ठरवून टाकलेले आहे इयत्ता काय आहे हे फक्त दलितांपुरते आहे. मला सांगा, जर का डॉक्टर आंबेडकरांनी 1919 साली दलितांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे असं म्हटलं असतं तर मग ते दलितांचे नेते असं म्हणणं ठीक झालं असतं. पण ते असं सांगतायत की मला साऱ्या भारतीयांना मतदानाचा अधिकार हवा आहे. तुम्ही साऊथ बरो कमिशनच्या समोरची बाबासाहेबांची जी साक्ष आहे ती आम्ही पहिल्या खंडामध्ये छापलेली आहे, मुद्दाम काढून पहा. मी आता बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबई विधिमंडळामध्ये एक भाषण तुम्हाला वाचून दाखवतो. आमदार म्हणून हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमदारांच्या भाषणांची नोंद कामकाजामध्ये घेतली जाते. बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली डिबेट्स व्हॉल्यूम नंबर 3 पेज नंबर 1692-93. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 2 पान नंबर 195 वर तुम्हाला हे पाहता येईल. विधान भवनात तुम्ही कधी आलात तर लायब्ररीमध्ये या, मी तुम्हाला दाखवीन की विधिमंडळ अस्तित्वात आल्यापासून सर्व दिवसांचं प्रत्यक्ष लिखित स्वरूपाचं कामकाज तुम्हाला तिथे पाहता येतं. ती मिनिट्स पाहायला मिळतात. नाव आय कोट फ्रॉम बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली डिबेट्स व्हॉल्यूम नंबर 3. डॉक्टर आंबेडकर आमदार म्हणून बोलतायत. आय डू नॉट लाईक व्हॉट सम पीपल से that we are Indian first and Hindus afterwards or Muslims afterwards. I am not satisfied with that. I frankly say that I am not satisfied with that. खरं तर याचं मराठी करायची गरज नाही, तुम्ही खूप चांगलं इंग्रजी जाणतात. पण तरी सुद्धा काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी किंवा अन्य काही मंडळी बसलेली असतील तर त्यांच्यासाठी बाबासाहेब सरळच सांगतात की लोकांना आपली ओळख विचारली की ते असं म्हणतात की आम्ही पहिल्यांदा भारतीय आहोत आणि मग हिंदू आहोत किंवा मुसलमान आहोत. मला हे आवडत नाही, मला हे पटत नाही, मला याने समाधान होत नाही. खरं सांगतो, मला हे समाधानकारक वाटत नाही. आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ दॅट. I do not want that our loyalty as Indians should be in the slightest way affected by any competitive loyalty, whether that loyalty arises out of a religion, out of a culture, out of a language or out of caste. आपली ओळख कोणत्याही कारणाने विभाजित करणं, खंडित करणं, तिचे तुकडे करणं, तिला समांतर ओळख बनवणं मला मान्य नाही. आणि म्हणून आपली भारतीय म्हणून असलेली ओळख आपण धर्माच्या नावाने, संस्कृतीच्या नावाने,
भाषेच्या नावाने किंवा जातीच्या नावाने तिचे तुकडे करतो, ती खंडित करतो, हे मला आवडत नाही. आय वॉन्ट ऑल पीपल टू इंडियन फर्स्ट, इंडियन लास्ट अँड नथिंग एल्स बट इंडियन्स ओनली. मला सर्व लोकांनी आपली ओळख, आम्ही पहिल्यांदा भारतीय आहोत, नंतर भारतीय आहोत, शेवटी भारतीय आहोत आणि फक्त भारतीय आहोत अशी सांगायला हवी आहे, असं बाबासाहेब आंबेडकर विधिमंडळामध्ये 4 एप्रिल 1938 बोललेले आहेत. 80 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बाबासाहेबांचं हे विधिमंडळातलं भाषण आहे, इथल्या मिनिट्स मधनं घेतलेलं आहे. मित्रांनो, माझ्या असं लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे बघत असताना एक तर ओव्हर एस्टिमेशन तरी केलं जातं किंवा अंडर एस्टिमेट तरी त्यांना केलं जातं. 2 चुका होतात. मी स्वतः वस्तुनिष्ठ पद्धतीने जेव्हा इंजिनिअरिंगचं अचूक तत्व वापरून जेव्हा बाबासाहेबांकडे पाहतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की 1928 साली OHB स्टार्ट यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली जाते. त्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकर हे एक सभासद असतात आमदार म्हणून, आणि ते त्या कमिटीला पहिल्यांदा असं लेखी देतात की या देशातल्या 3 समाज घटकांना घटनात्मक संरक्षण मिळालं पाहिजे. पहिला शेड्यूल कास्ट, दुसरा शेड्यूल ट्राईब आणि तिसरा अदर बॅकवर्ड क्लासेस. आणि बाबासाहेब त्याच्यामध्ये असं म्हणतात, पाणी हवं. बाबासाहेब त्याच्यामध्ये असं म्हणतात की अदर बॅकवर्ड क्लासेस हे जे 12 बलुतेदार आलुतेदार वर्ग आहे, हा जो कष्टकरी वर्ग आहे, हा निर्मितीशील वर्ग आहे, याच्या हातामध्ये जादू आहे, हा बुद्धिमान वर्ग आहे. पण दुर्दैवाने याच्या श्रमाला, याच्या कष्टाला आपण राष्ट्रीय मान्यता देत नाही आणि त्यामुळे हा बलुतेदार आलुतेदार वर्ग विपन्न अवस्थेत राहतो. त्याच्या दुर्दशेला समाज आणि देश म्हणून आपण जबाबदार आहोत आणि त्याला सुद्धा आपल्याला घटनात्मक संरक्षण दिलं पाहिजे. 1928. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर 1946 साली हू वेर दी शूद्राज नावाचा ग्रंथ लिहितात. पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये ते काय म्हणतात, मी कोट करतो, पेज नंबर 7 वर ही प्रस्तावना आहे. इफ पीपल हॅव नो आयडिया ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द प्रॉब्लेम, it is because they have not cared to know what the population of Shudras is. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये धर्म व्यवस्थेप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही रचना आहे आणि मग शूद्रांचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्याचं गांभीर्य देशाला, समाजाला कळत नाही. त्याचं कारण त्यांची पॉप्युलेशन, त्यांची लोकसंख्या आपल्याला नेमकी माहिती नाही. अनफॉर्च्युनेटली द सेन्सस डज नॉट शो देअर पॉप्युलेशन सेपरेटली. जनगणनेमध्ये त्यांची स्वतंत्र नोंद होत नाही आणि म्हणून त्यांची नेमकी लोकसंख्या माहीत नाही. मी प्लॅनिंग कमिशनच्या कन्सल्टेटिव्ह ग्रुपमध्ये दिल्लीमध्ये 10 वर्ष काम केलंय. आम्ही जेव्हा ओबीसी बजेट बद्दल बोलायचो तेव्हा आमचे उपाध्यक्ष मॉन्टेसिंग अहलुवालिया आणि देशाचे तत्कालीन पंतप्रधान आणि प्लॅनिंग कमिशनचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान मनमोहन सिंग असं म्हणायचे की प्रोफेसर नरके, ओबीसीची लोकसंख्या माहीत नाही, त्यामुळे आपल्याला बजेटरी प्रोव्हिजन त्याच्या संदर्भात करता येत नाही. बाबासाहेबांनी 46 साली जे सांगितलं होतं ना, तेच उत्तर आम्हाला 2010, 2011, 2012, 13, 14च्या काळात ऐकायला मिळत होतं. आजही ओबीसीची जनगणना 2 ऑक्टोबर 2011ला सुरू होऊन 18 साल आलं तरी ती घोषित झालेली नाही आणि 1919च्या निवडणुकीच्या आधी कदाचित होईल झाली तर. मी राजकीय भाषण करत नाहीये, मी सांगतोय ते असं की ज्या कष्टकऱ्याचा आपण उल्लेख करतो आहोत, घाम गाळणाराचा उल्लेख करतो आहोत, निर्मितीशील स्किल्ड अशा लोकांचा उल्लेख करतो आहोत, त्यांच्याबद्दलची बाबासाहेबांची कन्सर्न जी आहे, त्यांच्याबद्दलची जी कळकळ आहे, तळमळ 1946 सालच्या पुस्तकामध्ये ते अतिशय स्पष्टपणाने मांडतात. इथे काही माझ्या महिला भगिनी बसलेल्या आहेत, त्यांना सगळ्यांना माहिती की बाबासाहेबांनी 1951 साली केंद्रीय कायदेमंत्री पदाचा जो राजीनामा दिला तो 5 कारणांनी दिला होता. त्यातलं पहिलं हिंदू कोड बिल होतं, स्त्रियांचे हक्क. दुसरं कारण काय होतं, मी राजीनामा पत्र वाचून दाखवतो आपल्याला. पार्लमेंटमध्ये हे ओरिजिनल आहे आणि आम्ही 14व्या खंडाच्या 2ऱ्या भागाच्या पान नंबर 1319 वर ते छापलंय. 27 सप्टेंबर 1951. I will now refer to another matter that had made me dissatisfied with the government. पहिलं हिंदू कोड बिल झालं राजीनाम्याचं कारण. दुसरं काय, it relates to the treatment accorded to the backward classes. महाराष्ट्रामध्ये घोळ असा आहे की आपल्याकडे BC म्हणजे SC ST असा समज आहे, जो चुकीचा आहे. कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, केरळमध्ये तुम्ही गेलात तर तिथे BC म्हणजे OBC. घटनेमध्ये 3 उल्लेख आहेत.
एक आहे शेड्यूल कास्ट, दुसरा आहे शेड्यूल ट्राईब आणि तिसरा आहे SEBC, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, दॅट इज BC. महाराष्ट्रामध्ये OBC म्हणतो आपण त्याला, किंवा वर उत्तरेमध्ये पण OBC म्हणतात, अन्य पिछडा वर्ग. बाबासाहेब OBCबद्दल बोलतायत, पण त्यांच्या अनुयायांना भक्तांना असं वाटलं की ते आपल्याबद्दल बोलतायत आणि OBCला तर अजूनही माहित नाही की ते आपल्यासाठी राजीनामा देत होते. त्यांनी राजीनामा देऊन एवढी वर्ष झाली तरी किती माळ्यांना, किती आग्र्यांना, किती भंडाऱ्यांना, किती कुणब्यांना, किती वंजाऱ्यांना बाबासाहेबांनी आपल्यासाठी राजीनामा दिला होता हे माहिती असेल, याच्याबद्दल मला शंका आहे. मी तुम्हाला सांगतो, अशी शंका आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा मी हवेत बोलत नाही. मी आपल्याला नम्रपणाने सांगू इच्छितो की भारतातल्या 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशांमध्ये फिरून अभ्यास केलेला, बोललेला, काम केलेला मी एक छोटासा शिक्षक आहे. आणि त्यामुळे मी जेव्हा भारत म्हणतोय तेव्हा आय मीन 29 स्टेट्स अँड 7 युनियन टेरिटरीज, दॅट इज इंडिया. मुंबई म्हणजे भारत नाही, महाराष्ट्र म्हणजे भारत नाही. मी असं पाहतोय की भारतात 3741 OBCच्या जाती जमाती मंडल आयोगाने सांगितल्या, तिथल्या किती लोकांना याची कल्पना आहे की बाबासाहेबांनी आमच्यासाठी राजीनामा दिला होता. मला शंका आहे आणि मेश्राम सर त्याच्यासाठी मी आपण आंबेडकरवादी जबाबदार आहोत असं मानतो. त्याचं कारण आम्ही सुद्धा सांगितलंच नाही कधी आहे, आम्ही सुद्धा लोकांपर्यंत ते पोहोचवलंच नाही. शेतकऱ्यांचे नेते बाबासाहेब, OBCचे नेते बाबासाहेब या पद्धतीने आम्ही बोललोच नाही. आम्ही दलितांचे नेते असंच बोलत राहिलो. मी स्वतःकडे जबाबदारी घेतोय ती. मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा असं म्हणतायत की केंद्र सरकारने इट रिलेट्स टू द ट्रीटमेंट अकॉर्डेड टू द बॅकवर्ड क्लासेस. I was very sorry that the constitution did not embody any safeguard for the backward classes. 340वा कलम तयार करणारे बाबासाहेब OBCच्या पदरात जे पडलं त्याच्याबद्दल असमाधानी आहेत आणि म्हणून ते म्हणतात की काहीच मिळालं नाही. हे घटनेचे शिल्पकार म्हणतायत, हे त्यांचे शब्द आहेत. It was left to be done by the executive government on the basis of the recommendation of a commission to be appointed by the president. राष्ट्रपती एक आयोग नेमतील आणि तो आयोग सूचना करेल आणि मग सरकार पावलं उचलेल, असं आपण घटनेच्या 340वा कलमात म्हटलं. More than a year has elapsed since we passed the constitution, but the government has not even thought of appointing the commission today. आजपर्यंत सरकारने असा आयोग नेमायचा विचार सुद्धा केला नाही. 26 जानेवारी 50 ला घटना आली, 51 सालच्या सप्टेंबर मध्ये बाबासाहेब 2.25 वर्षांनी लिहितायत, वर्षापेक्षा जास्त काळ झाला, असा आयोग नेमायचा विचार पण झाला नाही. पुढे काळेलकर आयोग आला, त्याचा अहवाल फेटाळला गेला, त्याच्यानंतर मंडल आयोग आला, तो अल्पांशाने स्वीकारला गेला, त्याला किती विरोध झाला, काय झालं सगळं आपल्याला माहिती आहे. मुद्दा आहे तो असा की बाबासाहेब आंबेडकर ज्या काळामध्ये OBCच्या हक्कासाठी बोलतायत, लिहितायत, काम करतायत, ते जर पाहिलं आणि त्यातलं गांभीर्य जर पाहिलं, त्या विषयाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन जर पाहिला, तर मला स्वतःला असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांना समजून घेण्यामध्ये आपण चूक केली आहे. बघा, 25 ऑक्टोबर 1943 त्यांचं ओरिसाच्या कटक परिषदेत केलेलं भाषण आहे. द पॉवर्टी ऑफ इंडिया टू माय माइंड इज ड्यू टू इट्स बीइंग मेड डिपेंडंट ओनली अपॉन ॲग्रिकल्चर. पण शेतीवर फक्त अवलंबून आहोत आणि म्हणून आपण गरीब आहोत, म्हणून आपण दरिद्री आहोत असं मला वाटतं, असं ते अतिशय स्पष्टपणे म्हणतात. पुढे ते म्हणतात, नथिंग कॅन ओपन पॉसिबिलिटीज ऑफ मेकिंग ॲग्रिकल्चर इन इंडिया प्रॉफिटेबल except a serious drive in favor of industrialization, for it is industrialization alone which can drain away the excess of population which is exerting such enormous pressure on land into gainful occupation other than agriculture. शेतीपेक्षा जास्त नफा देणारे अशा प्रकारचे उद्योग सुरू करावे लागतील आणि त्याच्यामध्ये औद्योगिकीकरणाशिवाय अन्य कुठलाही आपल्या समोर पर्याय असं मला वाटत नाही. इतकं स्वच्छ चित्र बाबासाहेबांच्या समोर आहे. या आंबेडकरांचा उल्लेख विकास पुरुष आंबेडकर असा कधीच होत नाही. मगाशी बोलताना प्रास्ताविकामध्ये आदरणीय रवींद्र मेश्राम साहेबांनी सांगितलं की त्यांनी 2 वर्षापूर्वी जेव्हा 125वी जयंती केली तेव्हा बाबासाहेबांची विकासाबद्दलची दृष्टी, वीज, पाणी याच्याबद्दलची दृष्टी याच्यावर चर्चा केली होती. आपणही काही लोकांनी त्याच्यात भाग घेतला होता. मला फार चांगली सुरुवात वाटते ही. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि मगाचपासून तुम्ही सगळेजण अतिशय गंभीरपणाने ऐकता आहात. वातावरण थोडंसं तापलंय असं मला वाटतंय, म्हणून जरा तुमच्याच
कामाबद्दलचं कौतुक करण्यासाठी जरा तुम्ही आणि मिळून एकदा छानपैकी टाळ्या वाजवूया. या टाळ्या पुण्यापेक्षाही कमी आहेत. धन्यवाद. तुम्ही अतिशय जाणकार मंडळी आहात, तज्ञ लोक आहात, अधिकारी लोक आहात. तुमच्यासमोर बोलत असताना मला स्वतःला एक ताण आहे, माझ्यावर एक भीती आहे. इतक्या मोठमोठ्या लोकांसमोर आपण बोलतोय. मी जरी JRD सोबत काम केलेलं असलं तरी ते सोपं. मंत्रालयातही मी गेली 27 वर्ष काम करतोय, पण तेही वेगळं. भूषण गगराणींना सकाळी मी म्हणत होतो की तुमच्या जुन्या ऑफिसमध्ये मी आज आलोय आणि तुम्ही या. ते म्हणाले मी जर सिडको भवनमध्ये आज मीटिंग लावली नसती तरी तुझं ऐकायला नक्की आलो असतो. शाळेपासूनचा माझा दोस्त आहे. मी सांगत होतो ते असं की बाबासाहेब आंबेडकरांकडे बघत असताना आपण विकास पुरुष बाबासाहेब आंबेडकर या नजरेने कधी नाही बघितलं. आणि त्याचं कारण आहे की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 20 जुलै 1942 त्यांनी केंद्रीय कायदेमंत्री कामगार मंत्रीपदाची शपथ घेतली, त्या दिवशी त्यांनी एकूण 10 मंत्रालयांचा कार्यभार स्वीकारला होता. डॉक्टर आंबेडकर हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री त्याच दिवशी झाले होते. ते ऊर्जा खात्याचे मंत्री झाले होते. ते इरिगेशन डिपार्टमेंटचे मंत्री झाले होते. ते विमान वाहतूक खात्याचे मंत्री झाले होते. त्यांनी या काळामध्ये जी विकासाच्या संबंधीची भूमिका घेतली, 5 वर्ष जे काम केलं, त्याच्यातलं एक वाक्य मुद्दाम हायलाइट करू इच्छितो मी. बघा, बाबासाहेब आंबेडकर किती स्वच्छ आहेत या बाबतीमध्ये. ते म्हणतात, वी वॉन्ट डेव्हलपमेंट, इंडिया वॉन्ट डेव्हलपमेंट. व्हॉट इज डेव्हलपमेंट? तुम्ही ऐकलं क्लिपमध्ये त्यांचं भाषण. बोलणं हे अतिशय स्वच्छ, तेजस्वी, धारदार असायचं, स्पष्ट असायचं. काय विकास म्हणजे काय? पॉज घेऊन बाबासाहेब विचारतात आणि मग पुढे म्हणतात, डेव्हलपमेंट इज नथिंग बट बिजली, सडक, पाणी. 1943 सालचं भाषण आहे. विकास म्हणजे बिजली, सडक, पाणी. मला सांगा, 2018 साली निवडणुकीच्या भाषणामध्ये कुठल्या तरी पक्षाचा कुठला तरी नेता याच्या पुढे गेलाय? सगळ्या निवडणुका, सगळ्या पक्षांचे जाहीरनामे, सगळ्यांची भाषणं काढून बघा. सारांश बिजली, सडक, पाणी, विकास, विकास, डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट. हे शासकीय कार्यालय आहे, त्यामुळे मी राजकीय भाष्य करणार नाही, पण तरी सहज जाता जाता निरीक्षण नोंदवतो. काही लोकांचा लॉग इन ID डेव्हलपमेंट असतो, पासवर्ड मात्र भलताच काहीतरी असतो. मी त्याच्यावर बोलू इच्छित नाही, पण आपल्या असं लक्षात येईल की डेव्हलपमेंट हा लॉग इन ID झाला. व्हॉट इज अवर पासवर्ड? तुम्हाला पासवर्ड सांगायचाच नसतो, बरोबर आहे, पासवर्ड सांगायचाच नसतो, पण पासवर्ड हा तुमचा त्या लॉग इन ID शी काहीतरी संबंधित असायला हवा. हे असेलच याची खात्री नाही. काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर? त्यांनी लिहिलेलं 4 खंडामध्ये संजय साहेब आपण आता प्रसिद्ध करतो आहोत. विकास पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. The broadening of the electrical industry and the development of hydroelectric power are inextricably connected with development of industries and food production. अन्नधान्याचं उत्पादन आणि औद्योगिक प्रगती याच्यासाठी आपल्याला हायड्रोइलेक्ट्रिक पॉवरची, पाण्यावर जल विद्युत निर्मितीची कशी गरज आहे, इलेक्ट्रिकल इंडस्ट्री वाढवण्याची कशी गरज आहे, त्याच्याबद्दल ते म्हणतात. द एक्सपान्शन ऑफ इरिगेशन, द कॉन्झर्वेशन ऑफ सॉइल अँड द कंट्रोल ऑफ फ्लड्स आर डायरेक्टली कनेक्टेड विथ द फूड सप्लाय ऑफ द कंट्री अँड द जनरल कंटेनमेंट प्रॉस्पेरिटी ऑफ द पीपल ऑफ इंडिया. आणि मग पुढे ते सांगतायत की दारिद्र्यातनं जर सुटायचं आहे ना, औद्योगिकीकरण, औद्योगिकीकरण आणि औद्योगिकीकरण. मला स्वतःला डॉक्टर आंबेडकरांची ही जी ध्येयवाद जो आहे, त्यांचा जी दूरदृष्टी आहे, अगदी थोडक्यात स्पेल करायची झाली तर कमी शब्दांमध्ये, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी फक्त उल्लेख करतो आणि पुढे जातो आढावा घेण्यासाठी, की पहिली भारतातली 15 धरणं बांधण्याचं काम बाबासाहेबांच्या कार्यकाळामध्ये सुरू झालं. महानदी, दामोदर नदी, सोन नदी, कोशी नदी. संजय सर, त्या दिवशी बाबासाहेबांनी दामोदर प्रकल्पाचं पायाभरणी करताना असं म्हटलं की एक फक्त ब्रह्मपुत्रा नदी भारतातली अशी आहे की जी 20,000 TMC पाणी दरवर्षी वाहून नेते. आणि बाबासाहेब असं म्हणले, यातलं 1,000 TMC जरी आपण अडवलं ना, अख्ख्या भारताचा दुष्काळ संपेल. म्हणजे 20,000 TMC मधलं फक्त 1,000 TMC पुरेसं आहे भारतासाठी. पण त्याच्यासाठी पाहिजे पॉलिटिकल विल पॉवर, राजकीय इच्छाशक्ती. आणि त्यामुळे पुन्हा माझी अडचण अशी आहे की सरकारी कार्यालयात बोलत असल्यामुळे राजकीय भाष्य करायचं नाही. खरंच आम्हाला दुष्काळ हटवायचा आहे का?
खरंच आम्हाला बेरोजगारी नष्ट करायची आहे का, खरंच आम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत का, मी भाष्य करणार नाही. मी फक्त एवढंच म्हणेन की माझा एक इंग्रज पत्रकार मित्र असं म्हणतो, भारताला गरीब ठेवायला जास्त खर्च करावा लागतो.